आजच्या दिवसामधले विजयी संघामध्ये हा सामना होतोय. जगदंब स्पोर्ट पापडी पेंढरीपाडा आणि पीर बाबा पापडी यांच्यामध्ये हा सामना होतोय. पहिला चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते अतुल सुरुंग. त्यानंतर सन्माननीय नितेशजी तांगडे साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. नितेशजी तांगडे यांचं स्वागत इथे केलं जाते. बघा याचा बॅट निलेश बंद्रे याच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय. पंच काय झालंय? तर बघा नवद चेंडू असेल यावेळी. या चेंडूवर 7 धावा येत आहेत. धाव संख्या 7. अतुल सुरुंग हा गोलंदाज बघतोय आपण. गोलंदाजी मार्कवर निलेश बंद्रे याच्या बॅटमधून आलेला षटकार आणि या चेंडूवर 7 धावा येत आहेत. धाव संख्या 7. फ्री हिट चेंडू असेल बघा याच्या पुढचा. पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये गल्लीमध्ये ढकलून दिलाय चेंडूला. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. मिसफील्ड झाली परंतु चांगला बॅकअप. अशा प्रकारे या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेनी संघाची धाव संख्या 9. बघा जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचा जर विचार करायला गेला तर खरोखरच या सीझन मध्ये अप्रतिम फॉर्म मध्ये आहे हा संघ. अतुल सुरंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. थँक्यू विजय. निलेश बंद्रे याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धाव संख्या 15 धावा. बघा चांगली सुरुवात झालेली आहे या पहिल्या षटकामध्ये. अतुल सुरुंग या गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो या षटकामध्ये. यापुढचा चेंडू व्हाट शॉट. शतरक्षक आहे आणि पकडला जातोय झेल. अशा प्रकारे निलेश बंद्रे याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. निलेश बंद्रे बॅक टू द डग आउट. आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि पीर बाबा पापडी या 2 संघादरम्यान ही मॅच पाहतोय. पाहुण्यांच्या माहितीसाठी की या सीझन मध्ये थँक्यू विजय की जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ जो आहे क्रमांक 2 वर तो रँक करतोय. या सीझन मध्ये 5 ट्रॉफीज त्याने फटकावलेल्या आहेत. नवनाथ गहिला यांचा हा संघ आपण पाहतोय जो या सीझन मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतोय, ज्याने 5 ट्रॉफीज फटकावल्या त्या सीझन मध्ये. विचार करायला गेला तर खरोखरच तिन्ही फॉर्मॅट मध्ये अप्रतिम कामगिरी दाखवत आहे हा संघ. क्षेत्ररक्षण बघा, गोलंदाजी, फलंदाजी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सोहन दळवी. बघा पहिल्या 4 षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये.
बघा स्टॅमिंग झालाय. विकास पाणेरा चेंडूच्या खाली येतोय. सोहम दलवी याची देखील खेळी संपुष्टात आली आहे. पहिल्या 4 चेंडूवरती 15 धावा आल्यानंतर इथे कमबॅक होताना दिसतोय. थँक्यू डीजे. आपण पाहतो या स्पर्धेसाठी सन्माननीय जितूदादा गवळी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपये कॅश प्राइज आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांच्या देणगीच्या स्वरूपात आलेला आहे. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले या स्पर्धेसाठी. आपला बॅट्समन आयुष वाघे आलाय. तर बघा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पहिल्या 4 चेंडूवर 15 धावा आल्याच्या नंतर चांगला कमबॅक अतुल सुरुंग याच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय. आयुष वाघे हा नवीन फलंदाज नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी येतोय. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. बॉल जातो मिडान आणि मिड विकेटच्या मधून. एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. धाव संख्या 16 धावा. तर पहिलं षटक संपले. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. आणखीन एक षटकाचा खेळ बाकी असेल. पाहूया या षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय पापडी संघ. आपण मैदानाच्या आतमध्ये पिता पुत्राची जोडी पाहतोय. एका बाजूने वडील आहेत, एका बाजूने पुत्र आहे. जयेंद्र वाघे आणि आयुष वाघे हे 2 फलंदाज. नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल. तर आई माऊली नागले आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या 2 संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे टॉस करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघतोय धीरज धिंडा. आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. चांगला चेंडू बनावा लागेल. परंतु या चेंडूवर 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 17 धावा. मात्र जर विचार करायला गेला तर पिंपरीपाडा संघाने कमबॅक केलेला आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये 15 धावा खाल्याच्या नंतर अतुल सुरुंग यांनी कमबॅक केलेला आहे आपल्या संघासाठी. पण दुसऱ्या बाजून जर विचार करायला गेला तर जयेंद्र वाघे सारखा फलंदाज अजूनपर्यंत स्ट्राईक चेंडूवर बघतोय. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. मिस्टेक. बॉल जातोय गलीच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघा क्रॉसिंग मिळणार नाहीये. कारण क्रॉसिंग जर करायचं असेल तर दोन्ही फलंदाजांना क्रॉस व्हावा लागेल. इथे फक्त एक सिंगल धाव मिळेल. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. आईमाऊली नागले आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा. खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. धीरज धिंडा आपण पाहतोय. लेफ्ट मारा आपण पाहतोय. नॅचरल स्विंग इथे मिळतोय आणि धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. धावसंख्या 18. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. डान्सिंग टॉप ट्रॅक देखील आला होता फलंदाज. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये. बघा या सीझन मध्ये आपण जर बघितलं तर 2 वेळा हे 2 संघ समोरासमोर आलेत आणि या दोन्ही वेळेला मला वाटतं जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा या संघाने सामने जिंकलेला आहेत. पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या आहेत. धीरज धिंडा यांनी चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. धावसंख्या 19 धावा. धीरज धिंडा आपल्या दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल.
स्टंपच्या वरून सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये खरोखर पीरबाबा पापडी संघाने चांगली फलंदाजी केलेली होती. तुझं ह्या सामन्यामध्ये जर बघायला गेलो ना तर चांगली गोलंदाजी झालेली आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाकडून. या पुढचा चेंडू चांगला फटका होता पण तो सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि अशा प्रकारे या शेवटच्या चेंडूवर एकच धाव येते. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आणि 21 धावाचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला. भावेश पवार गुरुजी वाला गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जमान जो तो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. थँक्यू विजय. आपण टॉस करतोय तर मी टॉस करण्यासाठी प्रवीण दादांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभस्ते मी हा टॉस करतोय. एका बाजूने अष्टभुजा लोपाडा वसई तर एका बाजूने आई माऊली नागले अशी दोन संघ आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. काटाचा कॉल आहे. नागले संघाचा हा कॉल आणि काटा आलेला आहे. दिला जात आहेत. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामागचं कारण का फिल्डिंग तर नीट होत नाही आमची. चला आपल्याला शुभेच्छा असतील. आपल्याला अगोदर फिल्डिंग करायची आहे आणि एवढ्या मनासारखा लागला मनाविरुद्ध लागलाय. मनासारखं झालंय. म्हणजे टॉस जिंकला असता आपण क्षेत्ररक्षण केलं असतं. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35. चला आपल्याला शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये. चला बॅट्समन आपण लगेच पाठवून द्या. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम. दोन षटकामध्ये 21 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. संजय दिंडा आणि अतुल सुरुंग अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर निलेश बंद्रे. पहिला चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. वाईटच्या रूपाने 1 धाव येते आणि अवांतरने संघाचं खातं खोललंय. धावसंख्या 1. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. लॉग ऑनच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही आणि एका धावेने संघाची धावसंख्या 2. बघा अतुल सुरुंग आपण पाहतोय जो स्ट्राईक वरती खेळाडू आहे. सध्या तरी त्याची 12वीची एक्झाम चालू आहेत. तो इकडे क्रिकेटच्या मैदानावरती एक्झाम देतोय. बघा एक हुशार खेळाडू आहे. शिवराम सुरुंग यांचे ते सुपुत्र. अतुल याला माघारी परतावं लागेल. शफल अँड क्रॉस झाला होता. फलंदाज सर यष्टांच्या मध्ये हा चेंडू हाताळलाय. फलंदाज बाद. विकेट डाऊन. बघा
इथे शफल अँड क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नव्हता आणि सरळ चेंडू यष्टांवरती येऊन आदळलेला आहे. बघा आपण काही काल जर बघितला 2008, 2009, 2010 या कालामध्ये आपण एक नाव ऐकलं होतं, ते म्हणजे जितू गवळी. भिवंडी क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जायची, एक नामवंत खेळाडू. मात्र यावेळेस आपण पाहतो की ज्या स्पर्धा ज्या व्हायच्या त्या लाईव्हच्या सोबत कमी व्हायच्या आणि भिवंडी सिटीमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये जितू गवळी हे नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. पायगाव गावातील हे सुपुत्र उद्योजक आहेत आणि एक नामवंत क्रिकेटपट्टू देखील आहेत. त्यांचा आपण जर गेलं तर भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये त्यांचा बोलबाला हा राहिला होता. त्यानंतर आपण जर बघितलं तर दीपक मडवी स्विच हिट किंग ज्याला म्हटलं जातं, रिव्हर्सचे फटके खेळण्यासाठी माहीर असलेला खेळाडू. फुलटा चेंडू आणि या फुलटा चेंडूचा फायदा काही उचलता आलेला नाहीये. फलंदाज बाद, विकेट डाऊन. धीरज धिंडा याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. धावसंख्या 2 असताना हा दुसरा गडी बाद झालेला आहे. फुलटा चेंडू होता आणि फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही धीरज धिंडा हा बाद होतोय. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. धावसंख्या धावफलकावर जर विचार करायला गेला तर 2 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 बाद 2 अशी धावसंख्या आहे. पहिल्या षटकामधले चेंडू 3 टाकून झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर संजय धिंडा सारखा फलंदाज अजून नॉन स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय, ज्याच्यामध्ये जी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. परंतु यावेळी गोलंदाज आपण बघतोय निलेश बंद्रे, खरोखरच चांगला गोलंदाज. पीरबाबा पापडी संघाकडून चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नवनाथ गहिला हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो स्ट्राईक चेंडवर नवनाथ गहिला, उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाज निलेश बंद्रे याच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल. या पुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय निर्धार चेंडूची सांगता. धाव संख्येला आपण बघायला गेलं तर पूर्ण विराम लावलेला आहे. यावेळी 2 धावा धाव फलकावर. काही गोलंदाजी निलेश बंद्रे याच्याकडून बघायला मिळते. या पुढचा चेंडू वाढत डिलावरी म्हणावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. बघा एज जर लागला असेल किंवा लागला नसेल यासाठी आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. व्हाईट बॉल, नो बॉल, रनआउट, बिमर चेंडू यासाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. मॅच जिंकण्यासाठी आपण जर बघितलं टार्गेट जर आपण बघितलं ना तर 21 धावांचं टार्गेट आहे. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकामधील, म्हणजे 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 7-19 हे समीकरण. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका येतो तर समीकरण थोडासा जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या बाजूने इथे झुकताना आपल्याला दिसेल. बघूया शेवटचा चेंडू बाकी आहे षटकामध्ये. निलेश बंद्रे टू नवनाथ गहिला. फुल टॉस चेंडू, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. एक धाव कंप्लीट झालेला आहे.
बघा तिकडे मिसफील्ड झालाय आणि या मिसफील्ड मुळे 2 धावा देखील आल्यात आणि या संजय धिंडा सारखा फलंदाज हा दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक वरती येईल. आणि या संजय धिंडा याचा आपण जर विचार केला तर या सीझन मध्ये 250 त्याच्या नावावरती आहेत. 2 अर्धशतकीय खेळी केल्यात संजय धिंडा याने आणि तो फलंदाज स्ट्राईक वरती आलाय. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 6-17 हे समीकरण आपण बघितलं की अतुल सुरुंग याने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. ज्या प्रकारे अतुल सुरुंग याने षटक हाताळलं होतं तब्बल 16 धावा त्याने खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाच्या धावसंख्या आपण पाहतोय फक्त 4. नयन वाघे याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी. सामोरे फलंदाज जर विचार करायला गेला तर संजय धिंडा सारखा फलंदाज आहे. डगआउट मधून लक्ष असेल या खिल्लाडूवर. बघूया काय होतंय. यापुढचा चेंडू बघा स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एका सावेवर समाधान मानावं लागेल. संजय याला बघा थोडासा नाराज आहे यावेळी कारण स्ट्राईक त्याला आपल्या जवळ ठेवायची होती परंतु तेवढाच चांगला थ्रो आला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या एका धावीने संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. नयन वाघे पुढचा चेंडू दुसऱ्या षटकामधला. या पुढचा चेंडू चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाला निवडला गेलं. अशा प्रकारे पकडला जातोय झेल आणि नवनाथ गहिला या फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ. बघा मी तर म्हणेन कुठेतरी खराब क्रिकेट इथे खेळलं गेलंय नवनाथ गहिला याच्याकडनं. कारण संजय धिंडा सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळायला हवं होतं नवनाथ याला. कारण या अगोदर देखील नवनाथ गहिलाने 2 चेंडू निर्धाव खेळून काढले होते. मॅच जिंकण्यासाठी आता 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 4-16 हे समीकरण. ते गोलंदाज खूप चांगली कामगिरी करत असताना नयन वाघे आपण पाहतोय गोलंदाज. पहिले 2 चेंडू चांगल्या प्रकारे त्याने हाताळलेत आणि संजयाचा आपण बघितला फटका देखील खूप चांगला इथे खेळला होता. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. किरण बरतडे पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा इथे हाताळला आहे. बघा खूप चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. जितूदादा गवळी आपल्यापासून रजा घेत असताना धावसंख्या 6. आपण पाहतोय जितूदादा गवळी आपल्यापासून रजा घेत असताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला 10,000 रोख रक्कम 2 चेंडू आणि 15 धावीची गरज आपल्याला दिली गेली. त्यानंतर नितीशजी तांगडे यांच्याकडून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य रोख रक्कम 1100 रुपयाची देणगी आपल्याला स्पर्धेसाठी आलेली आहे. या दरम्यान आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात व्हाईट बॉल आलेला आहे. म्हणजे 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 14 धावीची गरज आहे. नयन वाघे यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे या सामन्यामध्ये. या पुढचा चेंडू बघा मिड ऑन आणि मिड विकेटच्या वरून जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. बघा संजय धिंडाला स्ट्राईक मिळाली आणि संजय धिंडा याने षटकार ठोकलाय. मॅच अजूनही संपलेला नाहीये कारण अजूनही 1 चेंडू बाकी आहे आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 8. यावेळेस आपण पाहतोय 9 चेंडू 1 धाव
धाव कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. आता मात्र एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. बघा, एक चेंडू 8 धावांची गरज होती. इथे गोलंदाजाने 9 चेंडू टाकलाय. आता एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की अजूनही मॅच संपलेला नाही आहे. आपण बघितलं की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तर रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. पंच कसला रिव्ह्यू घेतलाय? भीमर साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, थँक्यू. तर डिसिजन पेंडिंग आहे. मात्र त्या अगोदर आपण जाऊया जे रेकॉर्ड्स आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये एका चेंडूमध्ये 8 धावा झाल्यात, एका चेंडूमध्ये 9 धावा झाल्यात, एका चेंडूमध्ये 11 धावा देखील झालेल्या आहेत आणि इथे देखील ते दृश्य पाहायला मिळत आहे. तर हा चेंडू असेल नो बॉल असेल. बॅट्समन आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये आणि बॉल हा छातीवरती आहे. लक्षात घ्या, बॉल हा छातीवरती आहे. बॅट्समन जी रेषा आहे आपली पॉपिंग क्रीज त्याच्यावरती उभा आहे. आपण हे जे चित्र आहे ते आपण घरी जाऊन ऑनलाईन पाहू शकता. जो निर्णय आहे तो निर्णय इथे दिला गेलाय. एक चेंडू आणि आता मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. बघा, जसा प्रेक्षकांना सामना इथे पाहायचा होता तसा सामना इथे पाहायला मिळतोय. हा सामना पाहून प्रेक्षक सगळे खुश झालेत. या चेंडूवरती काय घडेल? मात्र हा चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे पीर बाबा स्पोर्ट्स पापडी या संघाने. आम्ही पाहुण्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. बारक्यादादा भोरे आपल्यापासून रजा घेत आहेत. त्यानंतर जितूदादा गवळी यांनी देखील आपल्यापासून रजा घेतलेली आहे. मोलाचं सहकार्य या मान्यवरांच्या कडून आपल्याला लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. त्या मान्यवरांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण मोलाचं सहकार्य केलं आणि मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. मात्र मागचा सामना आपण बघितला, एक काटेकी टक्कर, एक रफ अँड टफ मॅच. तर सन्माननीय तेजस देवळीकर आणि चैतन्य यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर मी त्यांना विनंती करतो की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तेजस देवळीकर आणि चैतन्य. पापडी संघाची आयडी राहिलेली आहे. नयन वाघे या गोलंदाजाची आयडी राहिलेली आहे, घेऊन जायचंय. थँक्यू डीजे. यस, थँक्यू डीजे. तर तेजस देवळीकर आणि